नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. वेतन संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी. सुधारित निवृत्ती वेतनासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारमधील 14 लाख कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल रोजी संप पुकारला होता. हे कर्मचारी कार्यालयात हजर न राहिल्यामुळे त्यांची गैरहजेरी लागून त्यांचे पगार कापण्यात येणार होते. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. ज्या परिपत्रकाद्वारे कोणत्या कर्मचाऱ्यांना आता फायदा मिळणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेत होणार आहे, त्या संदर्भात हे सामान्य प्रशासन विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून संपूर्ण माहिती आपणास मिळेल. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. संप काळातील कार्यालयीन अनुपस्थिती नियमित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले असून 4 दिवसांचा पगार आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात 21 एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनासंदर्भात शासनास नोटीस दिली गेली होती. सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असेही आव्हान शासनाकडून करण्यात आले होते. तरीही संपामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 22 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. या आश्वासनानंतर सुधारित निवृत्ती वेतनाबाबत शासन सकारात्मक असल्याचे स्पष्टही झाल्यानंतर 24 एप्रिल रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला. या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची कार्यवाही सरकारकडून करण्यात आलेली होती. आता याविषयीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले असून यानुसार आता संप कालावधीत जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती अर्जित रजा म्हणून आता नियमित करण्यात यावे असे आता शासनाकडून आदेश देण्यात आलेले आहे. या आदेशामुळे आता कर्मचाऱ्यांचे 4 दिवसांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.